नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा, 20 तारखेला आहे जया एकादशी आणि या दिवशी तुम्हाला तुळशीच्या पानाचा एक असा प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. या उपायामुळे घरातील सगळी दरिद्रता निघून जाईल, घरात लक्ष्मीचा वास राहील, भरभराहट राहील. बघा, आपण भरपूर कष्ट करतो, पण त्या कष्ट करूनही आपल्याकडे पैसा येत नाही आणि पैसा आला तरी तो आपल्या हातामध्ये टिकत नाही. म्हणून या एकादशीला आपल्याला तुळशीच्या पानाचा हा प्रभावशाली उपाय करायचा आहे. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहील आणि आपल्या घरामध्ये नेहमी भरभराहट राहील. बघा, खूप असा प्रभावशाली असा हा उपाय आहे, नक्की सर्वांनी करायचा आहे. आता कसा करायचा उपाय, काय करायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, 20 तारखेला आहे जया एकादशी. तसं तर प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येतात. एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये आणि दुसरी कृष्ण पक्षात. तर बघा, त्याचप्रमाणे जर पाहायचं झालं तर वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते. त्याचप्रमाणे बघा, हिंदू धर्मात प्रत्येक घरामध्ये तुळस असणे हे खूपच शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपात लक्ष्मी मातेचा वास असतो असे मानले जाते. म्हणून या एकादशीला आपल्याला हा प्रभावशाली उपाय नक्की करायचा आहे. तर बघा, आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे, तर 20 तारखेला आहे एकादशी. तर 20 तारखेला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपल्याला अगोदर आपली देवपूजा करून घ्यायची आहे. आता बघा, हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती हवी आहे. जर नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतेच. जर तीही नसेल तर भगवान विष्णूंचा फोटो असेल तरीही चालेल. या तिन्हीपैकी कुठलीही एक आपल्याला लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बघा, हा उपाय तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असो, बाळकृष्णाची असो, समोर पाट मांडून त्यावर ठेवली तरी चालेल किंवा देवघरामध्ये ठेवली तरीही चालेल. तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या उपायासाठी आपल्याला 1000 तुळशीची पानं लागणार आहेत. आता बघा, जर तुमच्याकडे 1000 पानं असतील तर अतिउत्तम. जर तुमच्याकडे नसतील, एक पान असो किंवा 5 पानं असो किंवा 11 पानं जरी असतील तरीही चालतील. जेवढे असतील तेवढी पानं घ्या. पण हे बघा, लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं किंवा तुळशीला हात लावायचा नसतो किंवा पानंही तोडायचे नसतात. आता यासाठी मग काय करायचं, तर आदल्या दिवशीच आपल्याला तुळशीची पानं तोडून ठेवायची किंवा आता लक्षात नाही राहिलं तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, तुळशीची जी गळालेली, तुळशीच्या झाडाखाली गळालेली पानं असतात ती सुद्धा स्वच्छ धुवून त्याचाही तुम्ही वापर करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, देवाची अगोदर पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, धूपदीप दाखवायचा आणि एक दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती लावायची. आणि बघा, आता तुळशीची पानं, एक तुळशीचं पान घ्यायचं आणि आपल्याला विष्णू सहस्त्रनामावली आपल्याला पठण करायची आहे. आता बघा, विष्णू सहस्त्रनामावलीमध्ये भगवान विष्णूंची 1000 नावं दिलेली आहेत. तर ही 1000 नावं घेऊन आपल्याला एक तुळशीचं पान भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. बघा, तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती जर असेल तर त्यांच्यासमोर वाहू शकता किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल त्यांच्यासमोर सुद्धा तुम्ही ही तुळशीचं पान वाहू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, आता बघा, जर तुमच्याकडे 1000 तुळशीची पानं असतील तर एक नाव घ्यायचं, एक पान देवापुढे अर्पण करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे नसतील तर जेवढी पानं आहेत, 1 आहे, 5 आहे, 11 आहेत, ही सर्व पाने आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि विष्णू सहस्त्रनामावली आपल्याला पठण करायची आहे. म्हणजे देवाची 1000 नावं, 1 पासून ते 1000 नावं आपल्याला पठण करायची आहेत. आणि नंतर ही जी तुळशीची पानं आहेत, जेवढी आहेत तेवढी आपल्याला देवाच्या चरणावर अर्पण करायची आहेत, वाहून द्यायची आहेत. तर असं आपल्याला करायचं आहे. अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. बघा, एक वर्षामध्ये 24 एकादशी येतात. तुम्ही प्रत्येक एकादशीला सुद्धा हा उपाय करू शकता. अतिशय प्रभावी हा उपाय आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल. भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या घरावर राहणार आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य हा उपाय करून बघा. त्याचबरोबर बघा, या दिवशी आपल्याला जेव्हा आपण मंदिरात जाताना सुद्धा तुम्ही तुळशीचं पान तिथे अर्पण करू शकता. त्याचबरोबर आपण नैवेद्य दाखवत असताना सुद्धा देवाच्या नैवेद्यावर तुळशीचं पान आपल्याला ठेवायला विसरायचं नाही. यामुळे देव आपला नैवेद्य ग्रहण करतात असं मानलं जातं. म्हणून तुळशीचं पान नैवेद्यावर अवश्य ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी तुळशीला पाणी घालू नका. एकादशीच्या
चतुर्थीच्या दिवशी तुळशीचा निर्जली उपवास असतो, म्हणून तुळशीला पाणी घालायचं नाही आणि नेहमी तुळशीला स्वच्छ आणि तिच्या आजूबाजूला घाण होऊ द्यायची नाही. चप्पल तुळशीच्या समोर अजिबात काढायची नाही. तर या गोष्टी होत्या आणि हा प्रभावशाली उपाय होता जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.